नमस्कार माय टू फॅमिली। तर सिडको भवनवर इंजेक्शन मोर्चाचा इशारा, सिडको सोडतधारकांचा वाढीव किमतीविरोधात एल्गार। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। ऑक्टोबर 2024 मध्ये सिडकोने नवी मुंबई परिसरात 26,000 घरांची लॉटरी जाहीर केली। जाहिरातीत ही घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असल्याचे सांगून घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ठेवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। सिडकोच्या या मनमानी कारभाराला विरोध करत मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी वाशी येथे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले। हजारोच्या संख्येने सिडको सोडतधारक मानवी साखळी आंदोलनात सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अरेंजा कॉर्नर असा पायी मोर्चा काढण्यात आला। नंतर अरेंजा कॉर्नर येथे सिडको सोडतधारकांनी भव्य मानवी साखळी उभी करून सिडकोचा निषेध केला। सिडकोने दर जाहीर करण्यापूर्वी 1,52,000 अर्ज दाखल झाले असता दर जाहीर झाल्यानंतर फक्त 22,000 अर्ज उरलेत। त्यातील पण जवळपास 6,000 ते 7,000 सोडतधारकांना घरे जबरदस्ती माथी मारली जात आहेत। सिडकोने 700 कोटी खर्च करून ज्या मार्केटिंग कंपनीशी करार केला होता ते पैसे घरांच्या किमती कमी करण्यासाठी वापरले असते तर गोरगरिबांचे आशीर्वाद मिळाले असते, अशी भावना सिडको सोडतधारकांनी व्यक्त केली। त्याचप्रमाणे सिडकोने जाहिरात करताना 322 चौरस फुटाचे घर सांगून प्रत्यक्षात 290 चौरस फुटाचे घर देऊन सर्वसामान्य सिडको सोडतधारकांची फसवणूक केली आहे। सिडकोने या घरांचे दर ठरवताना अनेक पातळ्यांवर सर्वसामान्यांची व केंद्र सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला। केंद्र सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये पंतप्रधान आवास योजनेची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत। त्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची उत्पन्न मर्यादा 3 लाखापेक्षा कमी तर अल्प उत्पन्न गट या घटकाची मर्यादा 3 लाख ते 6 लाख असायला हवी। हे नियम नरेंद्र मोदीच्या गुजरातमधील अहमदाबादमध्ये पाळले जातात। मग नवी मुंबई याला अपवाद का? त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीपूर्वी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी आश्वासन दिले होते की घरांच्या किमती 20 ते 25% कमी होतील। या घोषणेचा ही मंत्री महोदयांना विसर पडल्याचे दिसून येते। कुर्ल्यामध्ये जर पाहायला गेले तर म्हाडाची जवळपास 500 चौरस फुटाचे घर 50 लाखाला देत असताना सिडको नवी मुंबईमध्ये 300 चौरस फुटाचे घर 80 लाखाला का देत आहे, असा सवाल उपस्थित करत ही सर्वसामान्यांची घोर फसवणूक आहे, असा आरोप गजानन काळे यांनी सिडको प्रशासनावर केला। या मोर्चामध्ये मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, महिला सेना शहर अध्यक्ष डॉक्टर आरती धुमाळ व सिडको सोडतधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिडको भवनवर इंजेक्शन मोर्चाचा इशारा, पुढील निर्णय होईपर्यंत सिडकोने पैसे भरायची प्रक्रिया थांबवावी अशी मागणी सुद्धा या आंदोलनावेळी सिडको प्रशासनाला करण्यात आली। येत्या काही दिवसात सिडको प्रशासनाला सोडतधारकांतर्फे पोस्ट कार्ड पाठवण्याची मोहीम सुरू करणार, तसेच आवश्यकता पडल्यास सिडको सोडतधारक जेलभरो आंदोलन करतील, अशी माहिती गजानन काळे यांनी दिली। या मोहिमेत सिडको सोडतधारक आपल्या भावना प्रशासन व सरकारला कळवतील। तसेच येत्या काही दिवसात जर घरांचे दर कमी नाही झाले तर सिडको भवनवर भव्य इंजेक्शन मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा गजानन काळे यांनी केली। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।